बीएमसीत मनसे ठरणार किंगमेकर। मनसेशिवाय मवियाची सत्ता कठीण। महायुतीला रोखण्यासाठी काँग्रेस भूमिका बदलणार। समता बंधुता न्याय स्वातंत्र्य या विषयावरती आमचा विश्वास आहे। कोणाला मारणं झोडणं हे आम्हाला त्या ठिकाणी पटत नाही आणि त्याच्यावर आम्ही जाऊ शकत नाही। मुंबई महापालिकेसाठी मारझोड करणाऱ्या मनसेसोबत जाणार नाही अशी थेट भूमिकाच काँग्रेसनं घेतली आणि मविया फुटण्याची शक्यता निर्माण झाली। मात्र मुंबईत मनसेशिवाय महाविकास आघाडीला बहुमत मिळणं कठीण असल्याचं मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केलं। मुंबईत 4% मतदार मनसेच्या पाठीशी असले तरी 22 प्रभागात मनसेचा मोठा प्रभाव आहे, तर अनेक ठिकाणी भाजप आणि महाविकास आघाडीतील उमेदवारांच्या मतांचा फरक शेकड्यात असताना मनसेच्या मतांची संख्या 2 ते 6 हजार असल्याचं डेटा विश्लेषणातून समोर आलंय। मात्र कोणत्या भागामध्ये मनसेचा प्रभाव आहे पाहूया। दिंडोशी भाजप 6987, ठाकरे सेना काँग्रेस 6985, मनसे 1181। गोरेगाव भाजप 11131, ठाकरे सेना काँग्रेस 10055, मनसे 1339। वर्सोवा भाजप 11267, ठाकरे सेना काँग्रेस 11111, मनसे 1166। जोगेश्वरी पूर्व भाजप 7542, ठाकरे सेना काँग्रेस 7502, मनसे 727। विलेपार्ले भाजप 9933, ठाकरे सेना काँग्रेस 8294, मनसे 3011। कलिना भाजप 10191, ठाकरे सेना काँग्रेस 9709, मनसे 740। भांडूप पश्चिम भाजप 10039, ठाकरे सेना काँग्रेस 9527, मनसे 2863। घाटकोपर पश्चिम भाजप 11051, ठाकरे सेना काँग्रेस 9350, मनसे 5881। घाटकोपर पूर्व भाजप 12980, ठाकरे सेना काँग्रेस 12069, मनसे 1519। अणुशक्तीनगर भाजप 10300, ठाकरे सेना काँग्रेस 4677, मनसे 6850। चांदिवली भाजप 17575, ठाकरे सेना काँग्रेस 15199, मनसे 3397। माहीम भाजप 9946, ठाकरे सेना काँग्रेस 7324, मनसे 7115। खरं तर 2017 मध्ये मनसेनं बीएमसीच्या सर्वच जागांवर निवडणूक लढवली होती, मात्र त्यापैकी मराठी भाषिक पट्ट्यातील 7 जागा मनसेनं जिंकल्या होत्या। आता मनसेशिवाय महाविकास आघाडीनं निवडणूक लढवल्यास त्याचा भाजपला मोठा फायदा होण्याची शक्यता विश्लेषकांनी व्यक्त केली आहे। महाविकास आघाडीनं मनसेला सोबत न घेतल्यास महाविकास आघाडीला 94 जागाच मिळणार, तर महायुती 133 जागांपर्यंत मजल मारण्याची शक्यता आहे। त्यामुळे मवियाला बहुमताचा 114चा आकडा गाठणं कठीण होण्याची शक्यता आहे। हे असं असलं तरी मनसे महाविकास आघाडीसोबत एकत्र लढल्यास महायुतीचा मार्ग खडतर होण्याचीही शक्यता अधिक आहे। ते नेमकं कसं पाहूया। मनसेला सोबत घेतल्यास महाविकास आघाडी 116 जागा जिंकण्याची शक्यता आहे, तर महायुतीला 111 जागा मिळण्याची शक्यता आहे। त्यामुळे मनसेला सोबत घेतल्यास महाविकास आघाडीला बहुमत मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। आता विश्लेषकांनी मांडलेल्या आकडेवारीचा दाखला देत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी मात्र स्वपक्षालाच कोपर-खळी लगावली, तर वर्षा गायकवाडांनी हा विश्लेषकांचा दावाच फेटाळून लावला। मनसेची भूमिका काही असू देत, मला वाटतं की मनसेच्या भूमिकेवर काँग्रेसची भूमिका काय आहे हे महत्त्वाचं आहे। त्यामुळे काँग्रेसनी त्या संदर्भात आम्ही प्रदेशच्या नेत्यांनी त्यांना अधिकार दिलेला आहे आणि तो त्यानुसार त्यांनी निर्णय घ्यायचा आहे की प्रत्येक पक्ष आपला पक्षाचा मत ठेवत असतो आणि त्याप्रमाणे काँग्रेस पक्षाने आपलं मत ठेवलेलं आहे। विक्रोळीमध्ये आपल्याला सुद्धा माहिती आहे की त्या ठिकाणी जे आहे ते आम्ही सुद्धा लहानाचं मोठं झालेलं आहे। माझं लहानपण सुद्धा त्या ठिकाणी विक्रोळीमध्येच गेलेलं आहे। त्यामुळे तुम्ही जी भूमिका मांडताय त्या संदर्भामध्ये विश्लेषकाचं मत असेल, जमिनीची परिस्थिती कदाचित वेगळी असू शकते। दुसरीकडे युती आघाडीमुळे घटक पक्षांचा फायदाच होतो असं सांगत मनसेनं आघाडीबाबत आशावाद व्यक्त केलाय। युती आघाडीमुळे संबंधित घटक पक्षांचा नेहमी फायदाच होत आलेला आहे। पक्षाचे नेते त्या युती आघाडीच्या बाबतीत जे काही ठोकताळे बांधतात
ते पक्ष हितासाठीच असतात. प्रत्येक पक्षाचा एक हक्क आहे की आपला पक्ष मोठा करण्याचे करण्यासाठी ते झटत असतात. परंतु युती करायची किंवा नाही करायची याचा अंतिम निर्णय हा पक्षाचे वरिष्ठच घेत असतात, हे आपल्याला मान्य करावं लागेल. 2019 मध्ये भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भिन्न विचारधारा असलेल्या शिवसेनेसोबत काँग्रेस सत्तेमध्ये सहभागी झाला. त्याप्रमाणे आता राजकीय अपरिहार्यता म्हणून का होईना अंकगणिताचा विचार करून काँग्रेस मनसेलाही सोबत घेणार का, याबाबत उत्सुकता लागली आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.